घ्या सावकाश हळूहळू समोरून घ्या अगदी हळूहळू घ्या. हां, जाऊ द्या वरपर्यंत तुम्हाला किती शक्य आहे ते. आणि कुठं तुम्हाला जाणवतंय का दुखावा? हां, मग सावकाश खाली घ्या. करेक्ट, गुड. आता या हाताचं बघा, तसंच घ्या सेम टू सेम. दुखावा लागला की थांबायचं, त्याच्या पुढे जायचं नाही. इथं जाणवतंय तुम्हाला. हां, साधारण लक्षात पोझिशन आली की ह्याच्या वर समजा गेलास तर आणखीन जाणवतंय का बघा बरं. खूप ताण येतोय. हां, ठीक आहे असं. हां, ताण आला, ठीक आहे खाली. आता जसं आपण सरळ घेतला तसंच हा हात असा सरळ जाऊ दे वर, जेवढा शक्य आहे तिकडं. ठीक आहे, ओके, गुड. या हाताचं काही नाही प्रॉब्लेम. आता या हाताचं सावकाश घ्या, अगदी हळूहळू घ्या. इथंच जाणवतं, मी ह्याच्यावर जाऊ शकत नाही. कुठं येतं ह्या हातानं दाखवा. इथं जाणवतं, बरं, गुड. समजा गेलास तर खूप ताण येतोय. खूप ताण येतोय, जबरदस्तीने खूप ताण राहतोय. हां, ठीक आहे. आता दोन्ही हात असे लावा, असे. हा कोपरा इथं लावा, इथं असं, इथं लावा असं. हां, आणि सरळ करा असं समोर हात, दोन्ही हात करा सेम टू सेम. हां, आता प्रथम काय करायचं, हा हात इकडे 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 न्यायचा तो. हां, बघा कुठं जाणवतंय का? ओके, नाही काय प्रॉब्लेम. हां, घ्या जवळ हा हात, थोडं ह्याला जाणवतं स्लाइटली. हां, आता हा हात घेऊन बघा, इथंच जाणं, ह्याच्या पुढे जात नाही. ठीक आहे, आता तिकडं तोंड करून उभं राहा पाठीमागं पूर्ण. हां, आता हात जो आहे तो आधी पाठीमागं घ्या. मागं तुमचा कुठपर्यंत जाऊ शकतो, एकच हात घ्या पाठीमागं, ओढून कुठलाही पण घ्या, एक असा मोडा आणि पाठीमागं किती वर जातोय. हां, करेक्ट, बरोबर आहे, बरोबर आहे. वर किती जातोय बघा. अवघडतंय का जायला? हां, असं अवघडतं, इझी जात नाही आहे. आता हा हात घेऊन बघा, हा कसा जातोय. तसं अवघडतंच आहे थोडं थोडं. हां, ताण येतोय, ठीक आहे. हां, ठीक आहे. इकडं तोंड करून उभा राहा समोर. आता दोन्ही हात थोडेसे समोर घ्या, इथपर्यंत असे एवढे घेतले चालतील. आणि पुढं वाका, पुढं तुम्हाला कुठपर्यंत वाकता येते बघा, खाली वाकून. इथं ताण येतोय बराचसा, याच्या खाली नाही जाऊ शकत. हां, पण ताण येतोय, कुठे येतोय ताण सर्वसाधारण? ह्या खांद्यावर येतोय, इथे येतोय, बरोबर. ठीक आहे, चालेल, ओके, ठीक आहे, ठीक. ती काहीतरी चुकीचं झालं म्हणजे तिसरंच काहीतरी होऊन बसायचं म्हणलं नको आपल्या इकडं आलेलं. इकडे आपलं जेम्स आता तिच्या कुठे मला शिकत होता कमी. थोडा लूज सर, तुम्ही काय करू नका. तुम्ही, हां, करेक्ट. हां, करेक्ट. श्वास घ्या, करेक्ट. सोडा, मोठी करा. हां, करेक्ट, करा, करा, सोडा. समोर बघा, व्हेरी गुड. हां, आणि फिरवा, सोडा, श्वास घ्या, सोडा. हां,
रिलॅक्स वाटते ना? जास्त असं दुखाव नाही ना वाटत? गुड, व्हेरी गुड. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या. गुड. सोडा, मान लूज सोडा, एकदम सोडा लूज. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. सरळच घ्या खाली, जसा गेला तसंच खाली घ्या. आता हा घ्या, गेला इझीवर. कुठं दुखा झालं? हां, इथं पकडा असं. एक घ्या, गेला वर. ओके, गुड, व्हेरी गुड. हा हात घ्या, इझी गेला. ठीक आहे. हे दोन्ही हात असे पकडा, हे कोपरी लावायचे, समोर करायचे, समोर असं समोर असं. हां, आता प्रथम हा हात तिकडे घ्या, एकच हात घ्या. जाणवतं आहे कुठं? हां, हा हात जाणवतं आहे कुठं? नाही. ठीक आहे, पाठीमागं वळा. आता एक एक हात पाठीमागे घ्या, असं फोल्ड करून. हां, फोल्ड करून खाली घ्या, खाली घ्या, हात खाली घ्या. हां, दुसरा हात घ्या खाली. ठीक आहे. हां, समोर बघा, समोर माझ्याकडे, इकडे वळून बघा, इकडे. हां, आता वरून हात समोर घ्या. आता वर घ्या, तुमचे हात वर सहज जातात. घ्या वरती, दोन्ही हात वर घ्या, वर जातात तुमच्या हातवर. हां, जातात का नाही? आता पुढं वाका, आणि पुढं वाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मागं ताण जाणवलं होतं का नाही? तो जाणवतं का बघा. गेलं का इझी? हां, इझी गेलं ना? ठीक आहे. खाली घ्या दोन्ही हात. हात रेग्युलर घ्या, नेहमीसारखं करा, नेहमीसारखं. हां, आता सरळ स्ट्रेट माझ्याकडं चेहरा आहे तुमचा, आहे की नाही? आता सावकाश या साईडला बघा एकदा, या साईडला एकदा बघा. ओके. हां, या साईडला. ओके. हां, पुढं करा मान, पाठीमागं. ओके. कुठं आता एवढं आपण घेतलं ट्रीटमेंट, याच्यात काय जाणवलं का तुम्हाला? जे ताण पहिल्यांदा आपण हातवर घेताना तो गेला ना सगळा? पूर्ण गेला. ओके, ठीक आहे. या इकडे बसा. पण जे आता तुम्हाला जे दुखणं होतं ते सांगा, काय होतं हाताचं? तुमचं पूर्ण नाव सांगा. माझे नाव संतोष महादेव गायकवाड. माझ्या हाताचा, उजव्या हाताचा आणि उजव्या मानाचा त्रास होता. बरं. आता सध्या आपण पहिलं जे न्यूरोथेरपीचं सेटिंग केलं, तर एका दुखण्याला आपण सर्वसाधारण बाबा तुमचे काय टोटल 100 मार्क दिले. तर आता सर्वसाधारण आपल्याला 1.5 ते 2 तासाचं सेटिंग झालं. तर याच्यामध्ये तुम्हाला 100पैकी किती टक्के तुम्हाला बरं वाटतं की आता या क्षणी? मला आता 80% बरं. 70 ते 80% बरं वाटतं. ठीक आहे. अजून काय सांगावंसं वाटतं तुम्हाला? म्हणजे तुमच्याकडून जे व्यायाम तुम्ही घेतले हां, ते म्हणजे रिलॅक्स एकदम शरीर झाले. हां, म्हणजे असं रोज गेलंच पाहिजे, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. इतरांसाठी काय सांगाल की ट्रीटमेंट बाबत? कशी ट्रीटमेंट वाटली? ट्रीटमेंट एकदम 100% व्यवस्थित आहे. बरं. दुसऱ्यांना मार्गदर्शन कराल का घेण्याबाबत? काही तुम्हाला वाटतं? हां, 100% मार्गदर्शन करू शकतो, कारण ह्या ट्रीटमेंट शिवाय पर्याय नाही. बरं, ठीक आहे. ठीक आहे. हरिओम, नमस्कार. काय केलेलं, हे झोपली पण उशी घेतली नाही. त्याचा मनका कसा झाला? इथून तिरका झाला. आता काय झालं हे बघा, अतिरिक्त उंच उशी घेतली, पण त्याचं सेटिंग कसं झालंय? असं झालं. आता ह्या उंच उशीमुळे काय होतं, हा जो ताण आहे ना तो इथं निघतो.
L4 L5 वर बऱ्याच लोकांचं हे दुखणं आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही प्लेन म्हणजे तुमच्या ह्या खांद्याच्या लाईनीमध्ये जी उशी घेतली त्याचा मानका कसा दाखवला बघा, सरळ. सरळ. अशा पद्धतीमध्ये अर्धवेळ डाव्या कुशीवर, अर्धवेळ उजव्या कुशीवर आणि प्लेन झोपताना सरळ झोपायचं. बसण्यामध्ये सुद्धा तुमचा हा 90चा हा सरळ आला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण बसताना हे वाकून आणि मान पुढे जाते बघा तुमची बरीचशी पुढे जाते, त्यामुळे हा भाग इथला वर जाणवतोय तुम्हाला. इथं जे पाठीमागे आहे की नाही ते इथं जाणवतोय. उभं राहताना सुद्धा स्ट्रेट उभं राहायचंय, फोल्ड असं बॅक बेंडिंग करायचं नाही, उभं सरळ राहायचं. लक्षात आलंय? हे महत्वाचं आहे. हा जो सेंटर आहे तो महत्वाचा आहे. इथून पुढे कुठलेही दुखणं होणार नाही तुम्हाला. आलं का लक्षात? ठीक आहे. अतिरिक्त उंच पण नको आणि कमी पण नको, मापात फक्त उशी घ्यायची, हाच मुद्दा महत्वाचा. ठीक आहे.